महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. मी सरोदे बापूसाहेब बबनराव. इयत्ता 11वी व 12वीसाठी शिक्षणशास्त्राचं अध्यापन करतो. आज आपण ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली गेलेली आहे. महाभयंकर करोनाने जगामध्ये ग्रासले गेलेले आहे. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली गेलेली आहे. तर आज आपण ही अध्ययनावर परिणाम करणारे घटक हे पाहूया. त्यामध्ये अनुवंश हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अनुवंश म्हणजे आई वडीलमध्ये एक्स आणि वाय या दोघांमध्ये ही जे अनुवंश आहे तो अनुवंश सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग आईच्या मध्ये अनुवंश जास्त प्रमाणात अनुवंश हा जास्त प्रमाणात प्रभावीपणे असेल तर आपण काय करतो की तो अनुवंश कधी बालक जन्माला आल्यानंतर की जसाच्या तसा आई किंवा वडिलांचा अनुवंश जसाच्या तसा काय होतं की त्या बालकाच्या शरीरामध्ये हा वाढत असतो आणि जशाच्या तसे डिक्टो हा फोटो म्हणून जन्माला येतो. मग अनुवंशामध्ये की सर्वात घटक महत्त्वाचा आहे. मग घटकामध्ये की आईच्यामध्ये किंवा आईच्यामध्ये जी गुणसूत्र आहे तीच गुणसूत्र मुलामध्ये येत असतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की अनुवंश सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याचा घटकसुद्धा की मुलांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो. मग जे आई वडील जर धिप्पाड असेल आणि धिप्पाड असल्यामुळं तोच अनुवंश जसाच्या तसा अनुवंश की मुलामुलीमध्ये उतरत असतो. मग आई जर उंच असेल तर तोच अंश कधीकधी मुला किंवा मुलीमध्ये उतरत असतो आणि ती मुलंसुद्धा काय उंच होत वाढत असतात. उंची सारख्या प्रमाणात होत असते. त्याप्रमाणे जर अनुवंश जर कमी स्राव झालेला गेलेला असेल तर त्याप्रमाणे ती मुलंसुद्धा की बुटके मुले जन्माला येतात. मग आपण पाहतो की आई वडील बुटके आई बुटके आहे किंवा वडील बुटके आहे. तो अनुवंश जशाच्या तसा मुलांच्या शरीरामध्ये अनुवंश उतरला गेला स्राव झाला गेला तर जसेच्या तशी मुलं काय होतं की बुटके जन्माला येतात आणि बुटके जन्माला आल्यानंतर ती मुलं काय की समाजामध्ये की त्यांचा काय की न्यूगंड निर्माण होतो आणि न्यूगंड निर्माण झाल्यानंतर मुलं काय होतात की समाजापासून विभक्त राहत असतात. एकटेपणा त्यांना जागृत होतो. मग समाजामध्ये ही मुलं काय होत नाही की मिसळत नाही. दुसरा मुद्दा पाहू की परिसर की आपल्या शेजारी पाजारी की जो परिसर आहे तो आपल्याला काय होता की चांगल्या प्रकारे शिक्षण देतात. मग परिसरामध्ये जर जंगल असेल तर जंगलसुद्धा आपल्याला काही झाडेसुद्धा की चांगल्या प्रकारे काय होतं की शिक्षण देतात. मग त्यासाठी काय पाहिजे की आपल्याला परिसर स्वच्छ असला पाहिजे, आनंदित असला पाहिजे, स्वच्छ वातावरण असलं पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला हवासुद्धा किंवा आपल्या त्याचा परिसरातसुद्धा आपल्या शरीरावर आपल्या मनावर सुद्धा काय होतं की परिणाम होत असतो. त्याप्रमाणे की आंतरिक घटक भरपूर आहे. प्रभावी व परिणामक की अध्ययनावर परिणाम करणारे घटक विचारात घेणे गरजेचे आहे. मग अध्ययनावर परिणाम करणारे घटक ही पुढील प्रमाणे आहेत. तर अध्ययनावर परिणाम करणारे घटक पहिला घटक आहे की वय म्हणजे अनुवंश. म्हणजे अनुवंश हा व्यक्तीच्या वय जसे वाढत जाते तशी त्याची अध्ययनामध्ये क्षमता ही वाढत जाते. विशिष्ट वयापर्यंत अध्ययन क्षमता वाढते. मग वयाच्या 0 ते 25 वर्षापर्यंत प्रत्येक बालकाने काय केलं पाहिजे की अध्ययन चांगलं केलं पाहिजे, ज्ञानप्राप्ती केली गेली पाहिजे. जर वयाच्या 25 वर्षापर्यंत जर त्यांनी अध्ययनामध्ये यश मिळवले नाही, आलेख वाढवला गेला नाही तर जीवनाचं सार्थक होणार नाही.
मग त्याप्रमाणे जे की आंतरिक घटकामध्ये वय सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर परिपक्वता, शारीरिक व मानसिक परिपक्वता असल्यास अध्ययन सुलभ होते. मग अध्ययन करताना परिपक्वता असले पाहिजे, शरीर चांगलं असलं पाहिजे, शरीर सदृढ असलं गेलं पाहिजे. शरीर जर सदृढ असेल, आनंदी असेल, उत्साह असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे काय होतं की अध्ययन चांगल्या प्रकारे होत असतं किंवा मानसिक परिपक्वतासुद्धा चांगली होत असते. त्यानंतर पाहूया प्रेरणा. कोणत्याही अध्ययनासाठी स्वतः शिकण्याची उर्मी गरज असते. म्हणजे अध्ययनासाठी आंतरिक व बाह्य प्रेरणा आवश्यक असते. मग कोणतेही अध्ययन करताना मनाची तयारी असली गेली पाहिजे. अध्ययन शिकण्यासाठी त्याची ऊर्जा असली गेली पाहिजे, तरच अध्ययन चांगल्या प्रकारे होईल. अवधान व अभिरुची. अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे, अभिरुची म्हणजे आवड. ज्या विषयाचं अध्ययन करायचं आहे त्या विषयाची आवड असली गेली पाहिजे, तरच त्याकडे लक्ष केंद्रित होते. नंतर 5वा मुद्दा पाहूया, इच्छाशक्ती. की शिकण्याची इच्छा असेल तरच अध्ययनाची कृती घडते व थकवा व कंटाळा यामुळे अध्ययनातील गतिशीलता क्षीण होते. म्हणजे अध्ययन करायची जर क्षमता असेल, इच्छा असेल, मनाची तयारी असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे अध्ययन करता येते. जर मनाची तयारी नसेल तर चांगल्या प्रकारे काय होणार नाही, अध्ययन होणार नाही, लक्ष केंद्रित होणार नाही. आणि लक्ष केंद्रित न झाल्या गेलं तर अध्ययन होणार नाही, ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यासाठी मनाची व शरीराची तयारी असली गेली पाहिजे. म्हणजे कोणती कृती करण्यास सांगितले गेल्यास किंवा एखादं काम करायचं आहे, एखादं यंत्र हाताळायचं असेल तर अगोदर त्याची काय केली पाहिजे की माहिती केली गेली पाहिजे, माहिती करून घेतली गेली पाहिजे, प्रत्यक्षरित्या ती हाताळली गेली पाहिजे, कृतीत आलं गेलं पाहिजे. म्हणजे कोणतेही यंत्र हाताळत असताना त्याचे अनुभव असले पाहिजे, त्याचं अनुकरण झालं गेलं पाहिजे, त्यामध्ये ज्ञानप्राप्ती असली गेली पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या प्रकारे त्या वस्तू किंवा यांत्रिक वस्तू आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळता येतील. त्यानंतर बाह्य घटक. हे घटक वातावरणाशी निगडीत आहे. कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी. विद्यार्थ्यांच्या व कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमीमध्ये संस्कृती, भाषा, आर्थिक परिस्थिती, भौतिक साधने, वडीलधारांचे शिक्षण, संस्कार अशा अनेक बाबी समाविष्ट होत असतात. या सर्व गोष्टींचा त्याच्या अध्ययनावर सुद्धा परिणाम होत असतो. पूर्वानुभव. ज्या विषयांचे अध्ययन करायचे आहे त्या संबंधीचे पूर्वज्ञान असले तरच पुढील अध्ययन कृतीमध्ये सहज निर्माण होते. म्हणजे एखादं पूर्वज्ञान असलं गेलं पाहिजे. पूर्वज्ञान असल्यानंतर कोणतीही वस्तू, कोणतेही काम करण्यास आपल्याला आनंद वाटतो आणि सहजपणे ते अध्ययन आपण काय करतो की अभ्यास हाताळत असतो. त्यासाठी काय झालं की पूर्व अनुभव असला गेला पाहिजे. पूर्व अनुभव असल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. अनुभव सगळ्यात जीवनाला अर्थ देणार आहे आणि अनुभव असल्याशिवाय जीवन सार्थक होत नाही. किंवा योग्य वातावरण. अध्ययनपूर्वक वातावरणामुळे सहजरित्या अध्ययन घडून येते. म्हणजे अध्ययन करत असताना की खोलीमध्ये असेल, वर्गामध्ये कुठे असेल तर वातावरण निर्मिती असली गेली पाहिजे. जर वातावरण निर्मिती असेल, समजा आपण रेल्वे स्टेशन आहे, विमानतळ आहे, कारण दिवसभरामध्ये काय होतात की रेल्वे किंवा विमानं सारखी ये जा करत असेल तर त्या हवेच्या त्या ध्वनीचा सुद्धा अध्ययनावर काय होतं की परिणाम होतो. किंवा एखादा पाहुणा आहे आणि पाहुणा एखाद्या वेळेस विमानतळाच्या तिथे आपले बंगला आहे, आपले घर आहे, आपली झोपडी आहे, तिथे जर एखादा अतिथी आल्यानंतर
की त्या इमानं उतरतात किंवा लोड होतात, त्यावेळेस त्या दिवसभरात त्याला अतिशय आनंद होईल. कारण त्या ध्वनीचा तो काय होतं की अध्ययन करत असतो, अभ्यास करत असतो, त्या ध्वनीचं संचयन करत असतो. पण रात्रीच्या वेळेस आपण काय होतं की त्यामुळं आपल्याला त्या आवाजामुळं, ध्वनीमुळं आपलं चांगल्या प्रकारे काय होत नाही, लक्ष केंद्रित होत नाही, आपल्याला झोप येत नाही. कारण सारखा त्या ध्वनीचा परिणाम आपल्यासुद्धा कर्णपटलावर, शरीरावर सुद्धा होत असतो. किंवा कारखानदारी आहे, साखर सहकारी कारखाने आहे, म्हणजे तिथे जी मळी आहे, त्या मळीच्या परिसरामध्ये जे समाज राहतो, जी लोक आहे, त्या लोकांनासुद्धा त्या मळीच्या त्या वासाचा त्यांच्या शरीरावर काय झालं असतं की परिणाम झालेला असतं, की पचन झालेली गेली असेल, त्याचा सारखा सराव झाला असतो. त्यांच्या कोणत्याही प्रकारे शरीरावर सुद्धा किंवा श्वासोच्छ्वासावर सुद्धा परिणाम होत नाही. पण एखादा पाहुणा समजा तिथे अतिथी म्हणून गेला तर दिवसभर त्याला काही वाटणार नाही, पण रात्रीच्या वेळेस त्याला ते काय होत नाही की वातावरण निर्मिती होणार नाही, त्याला आनंद वाटणार नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की वातावरण निर्मिती ही चांगली असली गेली पाहिजे. मग अध्ययन करताना काय की वर्गामध्ये, खोलीमध्ये आपली अध्ययनाची खोली आहे, अभ्यासाची खोली आहे, ती खोलीसुद्धा काय असली गेली पाहिजे की अगोदर नीटनेटके इकडे तिकडे कपडे पडलेली नाहीत का याचा अभ्यास केला पाहिजे, किंवा चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवली गेली पाहिजे. आणि खोली चांगल्या प्रकारे अध्ययनपूरक असेल, स्वच्छ असेल, वातावरण निर्मिती असेल तर आपलं अध्ययन चांगल्या प्रकारे होत असतं. त्यानंतर आशयाचे स्वरूप, आकलनीय आशयामुळे अध्ययन सुकर होते, तर क्लिष्ट आशय अध्ययनामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे वर्गामध्ये किंवा खोलीमध्ये जर वातावरण निर्मिती नसेल, की जास्त प्रमाणात की वर्गामध्ये गरम होतं किंवा खोलीमध्ये दमट हवामान आहे, अशा प्रकारे त्या खोलीमध्ये अध्ययन किती बसलं गेलं, ज्ञानप्राप्तीसाठी बसलं गेलं, तर त्याचं काय होणार नाही की ज्ञानप्राप्ती जास्त प्रमाणात होणार नाही. त्या हवेचा सुद्धा, त्या वातावरणाचा सुद्धा की अध्ययनावर परिणाम असतो. त्यासाठी काय केलं पाहिजे की वर्गामध्ये वातावरण निर्मिती असली गेली पाहिजे, की वर्गाला खिडक्या असल्या पाहिजे, मोठमोठ्या खिडक्या असल्या पाहिजे, दरवाजे असले पाहिजे, हवा ही खेळती असली गेली पाहिजे, दमट हवा नसली गेली पाहिजे, तरच अध्ययन चांगल्या प्रकारे होईल, ज्ञानप्राप्ती चांगल्या प्रकारे होईल. त्याचप्रमाणे अध्ययन पद्धती, प्रत्येकाच्या अध्ययन पद्धतीमध्ये भिन्नता असते. अध्ययन हे अध्ययनाची गतीवर प्रभुत्व मिळण्यासाठी परिणाम होतो. मग अध्ययन करण्याची प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी पद्धत आहे. काही मुलांना काय होतं की वाचन कौशल्य करत असताना, ज्ञानप्राप्ती करत असताना दोन प्रकारचे आहे, मुख वाचन आणि प्रगट वाचन. मुख वाचन म्हणजे मनातल्या मनामध्ये वाचन करते. म्हणजे काही मुलांना मुख वाचन केल्यानंतर, मनातल्या मनात वाचन केल्यानंतर ते ज्ञानप्राप्ती होते. पण काही मुलांची अशी परिस्थिती आहे की वर्गामध्ये सगळ्यात मुलं सारखी नसतात, म्हणून काही मुलं काय होतात की मुख वाचन करतात, काही मुलं प्रगट वाचन करतात. प्रगट वाचन केल्यानंतर मोठमोठ्याने वाचन करणे म्हणजे त्यालाच म्हणतात की प्रगट वाचन असे म्हणतात. मग मुलांना काय होतं की प्रगट वाचन केल्यानंतर की त्यांना काय होतं की ज्ञानप्राप्ती होते. मग प्रगट वाचन आणि मुख वाचन असे सुद्धा की वाचनाचे सुद्धा प्रकार आहे. मग अध्ययनाच्या पद्धती वेगवेगळ्या आहे. प्रत्येकाच्या अध्ययन पद्धती भिन्नता असते. अध्ययनाच्या गतीवर सुद्धा व प्रभुत्व मिळण्यासाठी परिणाम होतो. मग आपली जीवा आहे, आपली जी जीभ आहे, त्या काला काय केलं पाहिजे की वाचनाची आवड, जे प्रगट वाचन करणारे आहे ते जिभेला काय करतात की सराव देतात, गती देतात. आणि गती दिल्यानंतर सारखं की भाषण करता आहे, तो सारखा काय करतो की अगोदर काय की भाषण करता अगोदर आपलं काय की वाचन कौशल्य करतो, आणि वाचन कौशल्य केल्यानंतर की तो लेखन कौशल्य करतो. आणि जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करतो की आपल्या जिभेला की काय करतो की जास्त प्रमाणात गती देतो. आणि गती दिल्यानंतर चांगल्या प्रकारे काय की मनोरंजक की विनोदामध्ये चुटकुले सांगून
उदाहरणे सांगून वर्ग वातावरण निर्मिती करत असतो. मग अगोदर आपण वर्गामध्ये काय केलं पाहिजे की अध्यापन करताना विद्यार्थ्यांची अगोदर त्यांचे मनाला आनंद दिला गेला पाहिजे, वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे वर्गामध्ये की पहिल्यांदा की एखादं चुटकलं गेलं पाहिजे. मुलांचा शारीरिक थकवा आहे, जो मानसिक थकवा आहे तो घालवण्यासाठी काय केलं पाहिजे की वर्गामध्ये मुलांना एखादं उदाहरण दाखले देऊन पटवून दिलं गेलं पाहिजे. मुलांची मनाची तयारी केली पाहिजे, मुलांचा शारीरिक थकवा घातला पाहिजे, मुलांचा मानसिक थकवा घालवला पाहिजे. तरच मुलं चांगल्या प्रकारे अध्ययनाकडे वळतील. प्रत्येक कृती करण्यासाठी व्यक्तीची काही ना काही हेतू असतो. अध्ययनामागे एखाद्या हेतू असतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती व्यवसायासाठी उन्नतीसाठी संगणक शिक्षण घेतो. केवळ संगणक हाताळताना येऊन हे शिक्षण थांबत नाही, तर विविध आज्ञावलीचा सॉफ्टवेअरचा वापर करणे, नवीन ज्ञान आत्मसात करणे, एखादी गोष्टी शिकण्यासाठी महत्त्व देणे, अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मग अध्ययनामध्ये काय असलं गेलं पाहिजे की एकाग्रता असली गेली पाहिजे. जी मुलं एकाग्रता साधत असतात, ते मनावर ताबा ठेवतात, ते एकाग्रता साधल्यानंतर मुलं चांगल्या प्रकारे की काय होतं की ज्ञानप्राप्ती करत असतात. त्यानंतर चिकित्सात्मक बुद्धीची मुलं आहे ती सतत काय होतात की चुका आणि शिका. मग याच्यावर सुद्धा भर देत असतात की छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा मुलं निरीक्षण करत असतात आणि निरीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये वर्तनात परिवर्तन घडून आणल्याशिवाय राहत नाही. विश्लेषण, मानसिक तर बैठक, चपलता, तंदुरुस्ती अशा शारीरिक प्रक्रियेचा समाविष्ट होतं. मग अध्ययन करताना आपल्या मानसिक तयारी असली गेली पाहिजे किंवा अध्ययनाच्या खोलीमध्ये आपली बैठक व्यवस्था ही चांगली असली गेली पाहिजे. त्यानंतर अध्ययन करताना चपलता असली गेली पाहिजे, ऊर्जा असली गेली पाहिजे, ताकद असली गेली पाहिजे. किंवा अध्ययन करता की अध्ययनाचे 2 प्रकार आहे की अध्ययन करा की प्राण्यांना की काय होतं की उपाशापोटी ते चांगल्या प्रकारे अध्ययन करतात, अभ्यास करतात. म्हणजे मानवाचे आणि प्राण्यांच्या अध्ययन शिकण्याची वेगवेगळी पद्धत आहे. मुक्या प्राण्यांना जर उपाशी ठेवल्यानंतर की ते चांगल्या प्रकारे अध्ययन करतात. पण मानवाचं काय की शरीरामध्ये पोषक जर असा आहार असेल, पोषक अशी ऊर्जा असेल, तर माणसं काय होतात की मुलं चांगल्या प्रकारे अध्ययन करतात. मुलं उपशापोटी त्यांचं लक्ष केंद्रित होणार नाही. पोटामध्ये कावळे ओरडायला लागल्यानंतर, भूक लागल्यानंतर, ऊर्जा कमी होत झाल्यानंतर मुलांनासुद्धा काय होतं की शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो आणि मानसिक व शारीरिक थकव्यामुळं अध्ययन चांगल्या प्रकारे होत नाही. त्यासाठी काय केलं बघ की शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी की चांगला पोषक असा आहार घेतल्यानंतर भीष्म प्रतिज्ञा केली गेली की आता आपण काय करू, चांगल्या प्रकारे अध्ययन करू. पण थोडा वेळ वाचन कौशल्य केल्याबरोबर लगेच आपल्याला डोळ्यासमोर ही निद्र देवता उभी राहते आणि आपल्याला झोप येते. आणि झोप आल्यानंतर आपल्याला काय होत नाही की अध्ययन व्यवस्थित होत नाही, ज्ञानप्राप्ती होत नाही. आपल्याला काय होतं की कंटाळा येतो, थकवा येतो, शारीरिक थकवा येतो, मानसिक थकवा येतो. आपोआपच काय होतं की शरीर हे स्थूल बनतं आणि स्थूल बनल्यानंतर की झोप येते आणि झोप झाल्यानंतर की परत आपण अध्ययनात बसल्यानंतर परत ताजेतवाना होतो. म्हणजे की अध्ययन करताना की काय होतं की झोप सगळ्यात रामबाण उपाय आहे. आणि एकदा जर तुम्ही ताजेतवाना झाला, ऊर्जा निर्माण झाल्यानंतर तुमच्या हातामधून चांगले कामे होतात. तेव्हा कामगार असो, विद्यार्थी असो, कोणी असू दे की त्याला अगोदर काय की शरीराचे शारीरिक मानसिक तयारी असली गेली पाहिजे. तरच मुलं काय होतात की चांगल्या प्रकारे अध्ययन करतात. की अध्ययनामध्ये सुरुवातीस अडथळे येतात, सहजकृती होत नाही. कधी काय होतं की समजा शाळेमध्ये जे क्लर्क लोक असतात, त्या क्लर्क लोकांना काय की सारखं लिखाण कौशल्य करतात आणि लिखाण कौशल्य आल्यामुळं मानसिक थकवा येतो, शारीरिक थकवा येतो. आणि शारीरिक मानसिक थकवा शरीरामध्ये की प्रवेश केल्याबरोबर लगेच काय होतं की
की आपल्या काही भरपूर अशा चुका होतात. सारख्या सारख्या चुका झाल्या गेल्या तर आपल्या मनाची तयारी होत नाही की थांबा आपण काय करू, थोडे ताजेतवाना होऊ. मग त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये की मनोरंजनाची साधने असली गेली पाहिजे, की म्हणजे त्याच्यामध्ये FM असला पाहिजे, दूरचित्रवाणी असली गेली पाहिजे किंवा चहा सर्वात महत्त्वाची की मुद्दा हे आहे, मुख्य घटक आहे की चहाने सुद्धा, कॉफीने सुद्धा किंवा एखाद्या पेय पिल्यानंतर की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय होतं की शारीरिक थकवा जातो, मानसिक थकवा जातो, परत आपण ताजेतवाना होतो व आपल्या हातामधून काय होत नाही की सहजपणे चुका होत नाही. मग त्यासाठी की यावर प्रभुत्व मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते म्हणजे समायोजन होय. समायोजन म्हणजे काय की परिस्थितीशी जुळवून घेतलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ संगणक आहे, अध्ययनासाठी संगणकाचा भाग हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे, रचना आहे, प्रक्रिया आहे, विविध कमांड आहे. यामध्ये की परस्पर संबंध, आकृतिबंध समजणे महत्त्वाचे आहे. म्हणजे ते सुद्धा अध्ययनामध्ये विविध प्रेरणा असतात, त्या सतत काही ना काही शिकण्यासाठी उर्मी, स्वप्न प्रगती, सक्षम होणे, आनंद मिळणे व पदवी घेणे इत्यादी आहे.